तर आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 14 बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे, बँक आणि सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय होते तर काही शॉर्टकट आपल्याला याच्यात दिलेले आहेत, ते आपल्याला काय इझिली समजून घ्यायचे. बघा, PCPA म्हणजे काय होते बघा. % पर ॲनम म्हणजे काय होते तर आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये दिलेलं राहते की आपण किती पर्सेंटवर किती व्याज देतो आहे. ठीक आहे, ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं असते. ठीक आहे, हा आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. नंतर सेकंड आहे आपला प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय, द मनी दॅट वॉज अ बॅरो. बॅरो म्हणजे काय तर कोणाकडून आपण उसने घेतलेले असतात किंवा ऑर डिपॉझिट किंवा एखाद्या बँकेकडून किंवा कोणाकडून घेऊ शकतो आपण. तेच ते आपली काय तर अस्सल किंमत असते, प्रिन्सिपल अमाऊंट. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय होते तर तो राहते आपला काय तर काहीतरी पर्सेंटेज राहते, जे आपण ठराविक अमाऊंट घेतलेला असेल बँकेकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडनं, तर त्यावर तो काय व्याज लावते आपल्याला 6%, 7%, 8%. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो त्याला. आणि टाईम पिरियड म्हणजे टी किंवा एन इज आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर टाईम फॉर विच अ मनी इज बॅरो ऑर डिपॉझिट. काय केलेलं तर आपण एखाद्याकडून पैसे केलेले आहेत, तर त्यावर आपण काय करतो की काहीतरी ठराविक असं वर्ष दिले असे की 2 वर्ष 3 वर्ष. ठीक आहे, त्यावर तो आपल्याला आपण तिथे फिक्समध्ये पैसे टाकू शकतो. त्यावर आपला काय तर तो जो आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो 7-8%वर, तो एक्स्ट्रा पैसे आपल्याला त्यात काय तर जमा होत राहतात. नंतर बघा इंटरेस्ट म्हणजे काय. तर इंटरेस्टचा काय आपला फॉर्म्युला दिलेला आहे, I इज इक्वल टू काय तर P म्हणजे काय प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि T म्हणजे टाईम आपला, आणि अपॉन काय करायचं आपल्याला 100. जर आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. P म्हणजे आपला प्रिन्सिपल होते, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट होते, T म्हणजे टाईम इन इयर्स. ओके, नंतर अमाऊंट जर फाइंड आउट करायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय तर P म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, त्यावरून आपण काय तर अमाऊंट फाइंड आउट करू शकतो. बघूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 35 काय तर. ॲट अ रेट ऑफ 10 PCPA अँड व्हॉट विल बी द इंटरेस्ट फॉर 1 year ऑन 6,000 रुपीज. काय सांगितलं आपल्याला, रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे आपल्याला तर 10 PCPAचा दिलेला आहे, आणि आपल्याला काय तर इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे 1 yearवर. किती दिलं आहे आपला प्रिन्सिपल अमाऊंट किती आपल्याला 6,000 आहे. बघूया प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे तर 6,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे आपल्याला तर 10 PCPAचा दिलेला आहे. टाईम पिरियड आपल्याला दिलेला आहे 1 yearचा. ओके, 1 yearचा टाईम पिरियड दिला आहे, आणि इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सिम्पली काय आपल्याला हे गिवन लिहून घ्यायचं इथे. नंतर इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आपला तर P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय काय करायचं आहे, P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T. सिम्पली काय करायचं, व्हॅल्यू पुटअप करायची. Pची व्हॅल्यू किती आहे तर 6,000 आहे, Rची व्हॅल्यू आपली काय तर 10 PCPA, आणि टाईम पिरियड किती दिला आहे तर 1 yearचा. अपॉन काय करायचं आपल्याला 100. सिम्पली काय करणार आहे आपण इथे 1010 आणि इथले 2020, इथले 2020 दोन्ही सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला दुसरी मेथड दिलेली आहे ही डायरेक्टली. काय तर सेम प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 6,000 आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला तर 10 PCPAचा आहे, टाईम पिरियड किती दिलेला आहे 1 yearचा, हे आपण जसं तसं लिहिलं आहे. नंतर इंटरेस्ट आपलं फाइंड आउट करायचं आहे. काय दिलं आहे, लेट इंटरेस्ट ऑन अ प्रिन्सिपल रुपीज किती आहे तर 6,000 दिलेलं आहे. इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे त्यावरचा, तर आपण काय घेतलेलं आहे त्याला एक्स व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे, नंतर काय ₹100 इन द इंटरेस्ट ऑफ ₹10 म्हणजे काय घेतलं आपण त्याला x अपॉन 6,000 इज इक्वल टू 10 अपॉन 100 घेतलेली आहे व्हॅल्यू. ठीक आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं पर्सेंटेज म्हणजे काय x अपॉन 6,000 मल्टिप्लाय बाय केलं कशात केलं तर 6,000 इज इक्वल टू 10 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 6,000. सिम्पली काय करायचं 20 कॅन्सल, इथले पण 30 आणि इथले 30 कॅन्सल. काय राहिलं आपल्याजवळ तर x इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय 16. सिम्पली जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर किती आन्सर येतं आपलं 10 16 जर देणार तर 600 म्हणजे एक्स व्हॅल्यू किती आपली तर ही निघालेली आहे 600. म्हणजे इंटरेस्ट आपला काय निघाला तर 600 आलेला आहे. आपण दोन्ही मेथड यूज करू शकतो, जे आपल्याला इझी वाटलं आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, सेकंडमध्ये मुकेश डिपॉझिट ₹8,615 इन अ बँक ॲट अ रेट ऑफ 6 PCPA अँड हाऊ मच मनी विल ही गेट ॲट द एंड ऑफ द इयर इन ऑल. काय सांगितलं आपल्याला बघा की मुकेश नावाच्या व्यक्तीने डिपॉझिट केलं बँकमध्ये पैसे किती तर 8,650. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 6 PCPAचा दिलेला आहे, आणि हाऊ मच मनी ही विल गेट ॲट द एंड ऑफ द इयर. आता काय 1 वर्षानंतर त्याला टोटल पैसे त्याला किती मिळणार हे आपल्या इथे फाइंड आउट करायचं. बघूया प्रिन्सिपल किती आहे आपला अमाऊंट 8,615 आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला तर 6 PCPA दिलेला आहे, आणि टाईम पिरियड दिलेला आहे आपल्याला 1 yearचा. ठीक आहे, काय म्हटलं आपल्याला इथे टाईम पिरियड आपण लक्षात ठेवा. इथे वर्ड काय दिलेलं आहे एंड ऑफ द इयर इन ऑल. काय दिलेलं तर एंड ऑफ द इयर म्हणजे काय तर या वर्षाच्या शेवटी. ठीक आहे, म्हणजे आपण काय पकडू तर 1 वर्षच पकडूया.
नंतर इंटरेस्ट किती आहे आपला, फॉर्म्युला काय तर आपला आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी. सिम्पली काय करायचं, व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पीची व्हॅल्यू 8615 आहे. नंतर आपला रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर तो आहे 6%चा आणि टाईम पिरियड आपल्याला दिलेला आहे 1 अपॉन 100 करायचा. सिम्पली काय केलेलं आहे इथे 5ने आपल्याला काय केलेलं आहे, डिवाईड केलं आहे. कशाला 173ला, मल्टिप्लाय बाय कशाने तर 103ला डिवाईड केलं आहे. आणि इथे किती डिवाईड केलं तर 3ने डिवाईड केलेलं आहे. सिम्पली काय येणार आन्सर 173 मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला 3ने. तर आपला आन्सर किती येते तर आयची व्हॅल्यू येते 519. मग आपल्याला काय तर अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. काय येणार तर अमाऊंटचा आपला फॉर्म्युला काय तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सिम्पली प्रिन्सिपलची व्हॅल्यू किती आहे तर आपली 8615 प्लस आपला इंटरेस्ट किती आलेला आहे तो तर 509. तर किती येणार आहे तर प्लस केली तर 9169. काय येणार तर ही लास्टला आपली अमाऊंट येणार. त्याला लास्टला किती भेटणार आहे 1 इयर नंतर किती भेटणार आहे तर महेश विल गेट रुपीज 9169 ॲट द एंड ऑफ द इयर. ओके, काय तर सिम्पली किती त्यांनी डिपॉझिट केला होता 8615 प्लस किती भेटला त्याला एक्स्ट्रा तर तो 519 त्याला एक्स्ट्रा रुपीज भेटलेला आहे. 25,000 रुपीज ॲट द 12 PCPA फॉर अ इयर अँड व्हॉट अमाऊंट विल ही हॅव टू रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. काय सांगितलं आपल्या अहमद नावांच्या एका आजोबांनी काय केलेलं आहे तर पैसे घेतलेले आहेत बँकेकडनं किती तर 25,000 रुपये आणि रेट किती दिला आहे तर PCPA दिला आहे 12 PCPAचा. आणि त्यांना या वर्षाच्या शेवटी तर आपल्याला त्यांना एक्झॅक्ट अमाऊंट किती रिटर्न करावं लागेल बँकेला तर आपल्याला इथं फाइंड आउट करा. 25,000 आहे. ठीक आहे. नंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे आपल्याला तो दिलेला आहे 12 PCPAचा दिलेला आहे म्हणजे 12%वर त्यांनी घेतलेला आहे. टाईम पिरियड किती दिलेला आहे तर 1 इयरचा आहे. सिम्पली काय करायचं लागेल आपल्याला तर आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी. आपण काय करायचं करा पी म्हणजे 25,000, आरची व्हॅल्यू काय तर 12, नंतर टीची व्हॅल्यू काय तर 1 आपण काय करायचं 100ने. सिम्पली इथले 2 झिरोज आणि 25,000चे 2 झिरो दोन्ही कॅन्सल होतील. मग राहिलेली व्हॅल्यू काय आपली तर 215 मल्टिप्लाय करायला लागेल तर कशाने 12ने. सिम्पली अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय येणार आहे म्हणजे किती येईल तर प्रिन्सिपलची व्हॅल्यू किती तर 25,000 आणि इंटरेस्ट किती आला आहे आपला तर तो आला आहे 3,000 आलेला आहे. सिम्पली काय करायला लागेल प्लस करायला लागेल दोन याला म्हणजे किती भेटणार आहेत त्याला त्यांना वापस किती द्यायचे पैसे तर किती आले आपलं तर रुपीज 28,000 रुपीज आलेलं म्हणजे त्यांना बँकला किती रुपये वापस करायचे तर 28,000 रुपीज वापस करायचे. म्हणजे अहमद चाचा विल हॅव टू रिटर्न टू अ बँक ॲट द एंड ऑफ द इयर किती दिलेलं आपला तर 28,000 रुपीज त्यांना परत करावं लागते. फोर्थ बघूया. किशनराव वॉन्ट टू मेक अ पाऊंड इन द फील्ड. किशनराव वॉन्ट टू मेक अ पॉन्ड इन द फील्ड अँड ही बॉरो अ 34,215 फॉर अ बँक ॲट अन इंटरेस्ट रुपीज 6% अँड हाऊ मच इंटरेस्ट ही विल हॅव टू पे इन अ बँक ॲट द एंड ऑफ द इयर. काय केलेलं आहे किशनराव नावाच्या व्यक्तींनी त्यांच्या शेतात त्यांना काय शेततळं बनवायचे तर त्यांनी बँकेकडून किती घेतलेले आहे तर 35,250 रुपये विकत घेतले समजा पैसे त्यांनी घेतलेले आहेत. तर त्यांना बँकला त्यांनी फोर्थमध्ये बघा काय म्हटलं आहे किशनराव वॉन्ट टू मेक अ पॉन्ड इन द फील्ड. काय सांगितलं तर किशनराव नावाच्या व्यक्तीला त्याच्या शेतात काय बनवायचं शेततळ बनवायचं आहे आणि त्यांनी बँकेकडनं किती रुपये घेतले आहेत तर 35,250 रुपये त्यांनी बँकेकडून घेतलेले आहेत. किती रेट काय त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 6 PCPAचा. तर त्यांना या वर्षाच्या शेवटी टोटल जी रक्कम घेतलेली आहे आणि त्यावर त्यांना 6% जो व्याज लागलेला आहे तर त्यांना या वर्षाच्या शेवटी त्यांना बँकेला किती रुपये वापस करावे लागते हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग प्रिन्सिपल अमाऊंट काय आपला तर 35,215 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला 6 PCPAचा दिलेला आहे आणि टाईम पिरियड आपल्याला दिलेला आहे तर तो ॲट द एंड ऑफ द इयर म्हटलं म्हणजे 1 इयरचा आहे. सिम्पली काय करायला लागेल इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. व्हॅल्यू पुटअप करा. पीची व्हॅल्यू काय आपली तर 35,215 मल्टिप्लाय काय तर 6ने आणि मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 100. सिम्पली काय होईल इथला 10 कॅन्सल होऊन डिवाइड होऊन कशाने तर 0.7 इथे आन्सर येणार आहे. 70.705 आपला आन्सर येणार आहे. सिम्पली इथे काय चालेल तर मल्टिप्लाय केला तर 3ने म्हणजे आपला आन्सर किती आहे तर 705 मल्टिप्लाय बाय करायला लागेल आपल्याला 3ने म्हणजे आपला इंटरेस्ट किती येणार आहे तर 2,115 एवढा आपला इंटरेस्ट आहे. म्हणजे त्याला त्यांना एक्स्ट्रा पे किती करावं लागतील तर 2,115 एक्स्ट्रा त्यांना पे करावं लागेल म्हणजे किती तर किशनराव विल हॅव टू पे ॲन इंटरेस्ट ऑफ रुपीज 2,115 टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. तर त्यांना किती 2,115 रुपये एक्स्ट्रा पे करावं लागतील.